नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. IAG भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत आपल्याला नेहमी कन्फ्यूज करणारा एक विषय, ड्रीप आणि फवारणी यापैकी केव्हा काय वापरायचं. यातला पहिला मुद्दा आहे, खतं आणि पाणी देण्यासाठी ड्रीप सर्वोत्तम आहे. ड्रीपमुळे खतं थेट मुळांपर्यंत पोहोचतात आणि त्याशिवाय कमी खर्चात सातत्याने पाणी मिळत राहतं. यामुळे झाडांवर ताण कमी होतो आणि वाढ ही स्थिर राहते. विशेषतः उन्हाळ्यात किंवा ओल संवेदनशील पिकांमध्ये हे जास्त फायदेशीर ठरतं. यातला दुसरा मुद्दा आहे, कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणी अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, कीड किंवा बुरशीची समस्या असेल तर औषधं पानांवर, फुलांवर आणि कोंबांवर पोहोचणं फार महत्वाचं आहे आणि हे काम फवारणी अतिशय व्यवस्थित करू शकते. म्हणूनच टिफिन, मावा, थ्रिप्स किंवा बुरशी दिसलं की टार्गेटेड फवारणी करणं अतिशय प्रभावी काम ठरतं. आणि तिसरा शेवटचा मुद्दा आहे की फुलोरा, फळधारणा किंवा संवेदनशील टप्पे यामध्ये दोन्ही पद्धतींचं संतुलन राखणं. मित्रांनो, हा काळ पिकांसाठी फार नाजूक असतो, त्यामुळे ड्रीपनं सातत्यानं पाणी द्यायला हवं, जेणेकरून पिकांवर ताण येणार नाही. आणि कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणी करायला हवी, जेणेकरून आपल्याला पीक वाचवता येईल. म्हणूनच थोडक्यात सांगायचं झालं तर पोषण आणि पाणी देण्यासाठी ड्रीप वापरायला हवं आणि संरक्षणासाठी फवारणी करायला हवी. या दोन्ही पद्धतींचं अचूक टायमिंग साधणं हेच आहे शेतीतलं सर्वात मोठं शास्त्र. मी आशा करते की तुमचं हे कन्फ्युजन आज दूर झालं असेल, आणि जर झालं असेल तर ते आम्हाला सांगायला विसरू नका. आणि अशाच माहितीसाठी आपल्या IAG भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.